नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी कुमार भारती इयत्ता 9वी या अभ्यास वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इयत्ता 9वी मराठी या पाठ्यपुस्तकातला चौथा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठाचं शीर्षक आहे नात्यांची घट्ट वीण आणि याच्या रचनाकार लेखिका आहेत मीरा शिंदे। मीरा शिंदे यांचा अल्प परिचय जो आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे तो जाणून घेऊ। विविध नियतकालिकांतून व मासिकांमधून कथा व कवितांचे लेखन मीरा शिंदे यांनी केलेलं आहे। जो पाठ आपण अभ्यासणार आहोत त्या पाठाविषयी आपण माहिती घेऊ। पाठाची प्रस्तावना आपण बघू। प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो। जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो। एवढी नात्यांची वीण घट्ट असते। प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे वर्णन सहजतेने व परिणामकारकरित्या स्पष्ट केले आहे। प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे। आवाम नावाचं एक मासिक जे 2010 मध्ये प्रकाशित झालं होतं। या मासिकामध्ये लेखिका मीरा शिंदे यांनी एक लेख लिहिला होता। त्या लेखाचं नाव आहे नात्यांची घट्ट वीण। विद्यार्थी मित्रांनो, माणसाबद्दल असं म्हटलं जातं की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे। मनुष्य समाजाशिवाय म्हणजे इतर लोकांशिवाय राहू शकत नाही आणि त्याचाच परिणाम आपल्याला असा दिसतो की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अखेरपर्यंत विभिन्न प्रकारची नाती आपण गुंफत असतो। विविध लोकांशी आपला संबंध येत असतो आणि हा येणारा संबंध म्हणजेच नातं असतं। तर ही नाती कशी असतात? काही नाती रक्ताची असतात, काही नाती आपण तयार केलेली असतात, काही आपल्याला हवीहवीशी वाटणारी असतात, काही नकोशी वाटणारी असतात, काही नाती स्वकीय असतात, काही परकीय असतात। असे नात्यांच्या संदर्भातले वेगवेगळे जे अनुभव आहेत ते लेखिकेने या लेखामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आवाम 2010 या मासिकातून घेतलेला हा पाठ आहे। पाठाविषयी आपण माहिती बघूया। या पाठामध्ये आपल्याला जो लेख दिलेला आहे त्या लेखाचा एक एक परिच्छेद त्याचं वाचन आपण करूया आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊ। पहिला परिच्छेद बघा। जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लेऊन येतो। ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात। हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात। आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंतली जाते। नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते। नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच। या परिच्छेदामध्ये नात्यांची जी वैशिष्ट्ये लेखिकेने सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे नातं संबंध हे आपल्या जन्माबरोबरच जोडले जात असतात। जशी जन्माला आलेल्या बाळाबरोबर नाळ जोडलेली असते आणि त्या नाळेमुळे आईशी त्याचा संबंध येतो, तो अतूट संबंध आहे। अशीच काही नाती असतात की जी आपल्याला जन्मतः प्राप्त होतात आणि मग भावी आयुष्यामध्ये आपण जसे जसे समाजामध्ये राहतो, वावरतो, इतर लोकांशी आपला संबंध येत जातो आणि ही नात्यांची जी माळ आहे
ती अधिक मजबूत होत जाते. यातली काही नाती आपल्याला हवी हवीशी वाटतात, आपलीशी वाटतात. काही नाती आपल्याला परकी सुद्धा वाटतात. नातं कुठल्याही प्रकारचं असू द्या, जन्मतः प्राप्त झालेलं नातं असेल किंवा सहवासातून निर्माण केलेलं नातं असेल, या नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला स्वकीय आणि परकीय असा भेदाभेद दिसतो, फरक आपल्याला दिसून येतो. पुढचा परिच्छेद आपण बघू. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच. नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. बघा, नात्यांविषयी पुढची जी माहिती आपल्याला लेखिकेने दिलेली आहे, जन्मतः प्राप्त होणारी काही नाती जी असतात त्या नात्यांविषयी इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. जसं की जन्माला येणारं बाळ तो कुणाचा तरी मुलगा किंवा मुलगी असते. मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, नात, नातू, आजी, आजोबा यांसारखी जी नाती आहेत, ही नाती आपल्याला जन्मतः प्राप्त होत असतात. आणि नंतरच्या जीवनाच्या प्रवासामध्ये मग आपल्याला अनेक लोक भेटत जातात, आणि त्या भेटणाऱ्या लोकांशी सुद्धा आपलं एक वेगळ्या प्रकारचं नातं, मैत्रीचं नातं निर्माण होत असतं. आणि नात्यांची ही जी वीण आहे, नात्यांची ही जी वेल आहे, ती अधिक सुंदर आणि समृद्ध होत जात असते. नातं कुठलंही असू द्या, या नात्यांची वीण कधी कधी नाजूक सुद्धा असते, मुलायम सुद्धा असते. नाजूक या अर्थाने की नाती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हाताळावी लागतात, सांभाळावी लागतात. आणि नातं जर आपल्याला सांभाळता नाही आलं तर काही वेळेला नात्यांमध्ये कटुता निर्माण होते, भांडण सुद्धा होतं. या अर्थाने इथे म्हटलंय की काही वेळेला एखादं नातं धारदारही असू शकतं. म्हणजे अशा बहुरंगी धाग्यांनी, भक्कम, मुलायम, नाजूक, धारदार अशा वेगवेगळ्या धाग्यांनी नात्यांची गुंफण तयार होत जाते. काही नाती कायमस्वरूपी आपल्याला आठवतात, जसे आपले लहानपणाचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्याविषयीच्या आठवणी आपल्याला जेव्हा येतात, अलगदपणे आपल्याला हसू येतं. काही वेळेला डोळ्यात पाणी सुद्धा येतं. आपल्या लोकांपासून जर आपण दूर राहिलो तर अलगद डोळ्यांमध्ये पाणी सुद्धा येत असतं. अशा प्रकारे आपण ही वेगवेगळी जी नाती आहेत, ती नाती सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. पुढचा परिच्छेद आपण बघू. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. बघा, मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं नातं जर कोणतं असेल तर ते म्हणजे आई. आई आहे म्हणून आपलं अस्तित्व, तिने आपल्याला जन्म दिलेला. आणि ही आई आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवत असताना वेगवेगळ्या भूमिकांमधून ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असते. जसा एखादा चित्रकार असतो, त्याचा कुंचला असतो,
कुंचला म्हणजे ब्रश. त्या कुंचल्याच्या साहाय्याने तो विविध छान आणि सुंदर अशी चित्र काढत असतो. तशाच पद्धतीने आई आपलं जीवन सजवण्याचा प्रयत्न करत असते. एखाद्या दगडापासून मूर्ती तयार करायची असेल तर त्या मूर्तिकाराला त्या दगडावरती छिन्नीच्या साहाय्याने, हातोड्याच्या साहाय्याने घाव घालावे लागतात, तरच त्या मूर्तीला आकार प्राप्त होत असतो. आई सुद्धा प्रसंगानुरूप आपल्यावर छिन्नीचे कठोर घाव सुद्धा घालते. म्हणजे आपण जर चुकलो, आपण अयोग्य जर कामं करू लागलो, तर आपल्याला सुधारण्यासाठी ती कठोर सुद्धा बनत असते. आपल्याला जेव्हा आई प्रेम करते तेव्हा ती आपल्याला हवीशी वाटते. जेव्हा ती रागवते, मारते, तेव्हा आपल्याला वाटतं की ही तीच आई आहे का जी आपल्यावर प्रेम करत होती, ही आपल्याला कशी मारू शकते, आपल्याला कशी रागवू शकते. आणि त्यामुळे आई हे एक प्रकारचं गूढ बनून राहतं. तिच्याविषयी नेमकं आपल्याला काही सांगता येत नाही की ती कशी आहे. काही जरी झालं तरी कवींच्या भाषेत, लेखिकेंच्या भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं तर आई ही उबदार शाल असते, कणखर ढाल असते. आपल्याला सांभाळण्याचं काम ती करत असते म्हणून ती शाल आहे. प्रसंगानुरूप ती आपल्याला आधार पण देते म्हणून ती ढाल आहे. आणि आपलं बालपण पूर्णपणे तिच्यावरच अवलंबून असतं. म्हणून जसं लहान मुलांना अंगाई गीत आवडतं, तशाच पद्धतीने आई सुद्धा अंगाईला लागलेली एक सुंदर चाल आहे असं लेखिकेला वाटतंय. पुढचा परिच्छेद बघूया. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्लव हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. आपल्या जीवनामध्ये आईनंतरचं दुसरं महत्वाचं जर कोणतं नातं असेल तर ते म्हणजे वडील, बाप. वडिलांना सुद्धा खूप महत्व आहे. जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपण आईवर अवलंबून असतो. पण जेव्हा आपला बाह्य जगाशी संबंध येतो त्यावेळेला आपल्याला वडिलांची गरज असते. आई आणि वडील दोघांची जर तुलना आपण केली तर आईबद्दल मुलं कधी घाबरत नाही, पण वडिलांच्या बाबतीत मात्र मुलांच्या मनामध्ये धाक असतो. वडील ही एक महत्वाची व्यक्ती आपल्या जीवनातली. अलगद चालता चालता जर आपल्याला कुठे ठेस लागली तर सहज आपल्या तोंडून अगं आई ग, आई हा शब्द बाहेर पडतो. पण चालता चालता रस्त्यावरून समोरून जर एखादा ट्रक अंगावर आला तर आपण म्हणतो अरे बापरे. सांगण्याचं तात्पर्य असं की छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा आपल्याला आई आठवते, पण मोठं संकट जर असेल तर तेव्हा आपण अरे बापरे म्हणून बापाची आठवण काढतो. हे जग एक प्रकारचं भवसागरच आहे आणि या भवसागरात जर आपल्याला पार पडायचं असेल, हा भवसागर जर आपल्याला पार करायचा असेल तर वडिलांच्या नावाचं वल्लव, वडिलांचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल. वडिलांशी सुद्धा आईप्रमाणेच प्रेमळ नातं आपलं निर्माण होऊ शकतं, पण त्यासाठी महत्वाची बाब आहे संवाद. योग्य संवाद वडील आणि मूल यांच्या नात्यामध्ये जर असेल तर वडिलांचं आणि मुलांचं नातं सुद्धा अतिशय प्रेमळ निर्माण होऊ शकतं. आणि असा जर योग्य संवाद असेल तर खरोखरच बापाचं बाप असणं ठळकपणे आपल्याला जाणवेल. यानंतरचा परिच्छेद आहे मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन
बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा 7 समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आई वडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात? या परिच्छेदामध्ये लेखिकांनी जो एक प्रश्न मांडलेला आहे तो प्रश्न हा आहे की ज्या मुलांबरोबर आई वडील संपूर्ण आयुष्यभर राहतात, ही मुलं जेव्हा मोठी होतात, मोठी झाल्यानंतर जसं एखादं पाखरू असतं घरट्यामध्ये, जोपर्यंत ते राहतं लहान असताना तोपर्यंत ते पूर्णपणे आई वडिलांवर अवलंबून असतं. पण जेव्हा त्याला पंख फुटतात, पहिल्यांदा जेव्हा ते उडायला शिकतं, त्यानंतर उंच उंच गगनात ते भराऱ्या मारू लागतं आणि मग काही दिवसांनंतर ते त्या घरट्याकडे परत येत नाही. अशीच काहीशी स्थिती समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा मुलं मोठी होतात, मोठी झाल्यानंतर त्यांच्या स्वतःच्याच आयुष्याबद्दलच्या आशा अपेक्षा वाढत जातात. शिक्षणानिमित्त असेल, व्यवसायानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, ती घरातून बाहेर पडतात, परगावी जातात, मोठ्या शहरांमध्ये जातात, काही वेळेला दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा ही मुलं जातात. आणि अशी परिस्थिती जेव्हा एखाद्या आई वडिलांच्या समोर निर्माण होते तेव्हा नकळत त्यांच्या मनामध्ये तुटणाऱ्या नात्यांची वेदना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आई वडिलांच्या मनातलं हे दुःख त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. मुलांना आनंद असतो बाहेर जाण्याचा, नोकरी करण्याचा, परदेशात फिरण्याचा, पण ते आई वडील बिचारे, त्यांना आपली मुलं आपल्यापासून वेगळी होत आहेत, आपल्या मुलांशी आपलं असलेलं नातं कुठेतरी तुटतं आहे, हे त्यांना सलत असतं. आणि कोणतीही मुलं त्या आई वडिलांचं दुःख समजू शकत नाही. आणि ते आई वडील सुद्धा आपल्या मनातलं दुःख मनातच ठेवतात. मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी ते आशीर्वाद देतात आणि त्यांना उंच भरारी मारण्यासाठी, नवीन उंची गाठण्यासाठी आशीर्वाद देऊन त्यांना बाहेर पाठवतात सुद्धा. यानंतरचा परिच्छेद आहे आईच्या डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. हे फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यांतून निखळून जातात. कुठलंही नातं असू द्या, जन्माने प्राप्त नाते असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण निर्माण केलेली नाती असतील, नाती तेव्हाच निर्माण होतात जेव्हा दोघींकडून प्रतिसाद समान असेल. दोघी बाजूंकडून घडणारी ही प्रक्रिया आहे. यातला एकही दुवा जर निखळला, दोन व्यक्तींना जेव्हा दोघांमध्ये मैत्री होते, दोघांचे समान विचार असतील, दोघं एकमेकांना आदर देत असतील, एकमेकांना मानत असतील, एकमेकांना वेळ देत असतील, तरच मैत्री घडू शकते. एकाला जरी वाटलं की नाही, या व्यक्तीबरोबर संबंध ठेवायचा नाही, तर ते नातं कधी निर्माणच होणार नाही. म्हणजे दोघी बाजूंकडून घडणारी ही प्रक्रिया आहे. आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आपण ज्या नात्यांचा अभ्यास केला, भाऊ बहीण, आई वडील, आजी आजोबा, मुलगा मुलगी, ही सगळी जन्मतः प्राप्त होणारी नाती आहेत. सहवासातून, इतरांशी भेटून गाठून, संपर्कातून जी नाती निर्माण होतात, अशा काही नात्यांविषयी आपण पुढच्या परिच्छेदामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. पुढचा परिच्छेद बघू आपण.
मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादि अनंताचं नव्या अभिनव सृजनाचं होतं, हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. बघा, सहवासातून निर्माण होणारी काही जी नाती आहेत त्या नात्यांविषयी या परिच्छेदामध्ये माहिती दिलेली आहे. सहवासातून निर्माण होणारं एक नातं म्हणजे मैत्री. आपल्या आयुष्यामध्ये मैत्रीला खूप महत्व आहे. मैत्री कुणाशी आपली जमते, ज्यांच्याशी आपले विचार जुळतात, ज्यांच्या भावना सारख्या आहेत, त्यांच्याशी आपली मैत्री होते. इथे एक महत्वाचं वाक्य लेखिकेने दिलेलं आहे, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. मित्र म्हणजे एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीला, कुठल्याही व्यक्तीला आपण डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणून असं म्हटलंय की मित्र समोर दिसतो पण मैत्री दिसत नाही. मैत्री का दिसत नाही? कारण मैत्री म्हणजे काही वस्तू नाही, मैत्री म्हणजे काही एखादी व्यक्ती नाही. मैत्री ही भावना आहे आणि ही भावना मनामध्ये जपायची असते. म्हणून मैत्री आपल्याला कधी डोळ्यांनी बघता येणार नाही, ती फक्त आपल्याला जाणवेल. आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना अशाच मैत्रीसारख्याच अनेक नात्यांची आपल्याला गरज भासत असते. आपल्या जीवनामध्ये जसे मित्र गरजेचे आहेत तसेच आपल्या भावी वाटचालीकरता काही हितचिंतक आपल्याकडे असले पाहिजे, जे आपलं हित जोपासतील, मार्गदर्शन आपल्याला करतील. अशा मार्गदर्शकांची सुद्धा गरज असते, गुरूंची सुद्धा गरज असते. मित्र, हितचिंतक, मार्गदर्शक, गुरु ही सुद्धा काही महत्वाची नातीच आहेत. आणि भारतीय परंपरेमध्ये या सर्व नात्यांना, हितचिंतकांना, मार्गदर्शकांना, गुरूंना, मित्रांना खूप महत्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये आहे. यात गुरूंची भूमिका तर फार महत्वाची असते, कारण गुरु भावी आयुष्यामध्ये आपण कसं जीवन जगावं, आपण कसं घडावं, या सगळ्या गोष्टी कळत नकळतरित्या आपल्याला शिकवत असतात. नंतरचा परिच्छेद बघू आपण. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मन दुःखी करून जातात. सहवासातून निर्माण होणारं पुढचं नातं इथे सांगितलेलं आहे, ते म्हणजे शेजार धर्म. आपल्या शेजारी जे लोक राहतात त्यांच्याशी सुद्धा आपलं एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण होत असतं. आणि शेजाऱ्यांशी जर आपले सूर जुळले तर अगदी आपल्या रक्ताच्या नात्यांपेक्षा त्यांच्याशी संबंध चांगले निर्माण होतात. पण जर विचार जुळले नाही, सूर जुळले नाही तर भांडण तंटे झाल्याशिवाय राहत नाही. अनेक शेजारी असे असतात की आयुष्यभर ते एकमेकांची साथ देतात आणि बरेचसे शेजारी असे सुद्धा असतात की आयुष्यभर त्यांचं एकमेकांशी जमत सुद्धा. असंच आपल्या आयुष्यातलं एक महत्वाचं नातं असतं आजी नावाचं. लहानपणातली, आपल्या बालपणात आपल्याला गोष्टी सांगणारी आजी सगळ्यांनाच आठवत असेल. पण आज समाजाची परिस्थिती थोडीशी ढासळलेली आहे. आज आपल्याला असं बघायला मिळतं की घरामध्ये वृद्धांना स्थान नाही. आजी घरामध्ये आता दिसत नाही. आजी जर बघायची असेल तर वृद्धाश्रमाकडे आपल्याला जावं लागतं. कारण आजकालच्या मुलांना आई वडील हे जड वाटतात. पती पत्नी आणि आपलं कुटुंब यात आई वडिलांना ते स्थान देत नाहीत. ते म्हातारे आहेत, कामाचे नाहीत असं समजलं जातं.
आणि त्यांना वृद्धाश्रमाकडे पाठवलं जातं. यातून पण आपल्याला असं दिसतं की जन्माने प्राप्त होणारं नातं, ती आजी म्हणजे कुणाची तरी आईच असेल, जन्माने प्राप्त नातं आहे. पण त्याच आजीची मुलं त्या आजीला वृद्धाश्रमामध्ये टाकतात, म्हणजे कुठेतरी त्यांचं आपसातलं नातं तुटत असल्याचं आपल्याला दिसतं. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो. तेव्हा मागे वळून पाहावेच लागते, किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहमगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय, पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी. नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. शेवटच्या परिच्छेदामध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की जन्मापासून नात्यांचा सुरू झालेला हा प्रवास जेव्हा आपण वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, म्हातारे होत असतो, आपल्याबरोबर कुणी काय केलं, कुणी चांगलं केलं, कुणी वाईट केलं, या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला असते. पण कुणाबद्दल राग या वयामध्ये आपल्या मनात राहत नाही. का राहत नाही? कारण त्यावेळेला आपल्याला कळून चुकलेलं असतं की समजा झाडाचं एखादं पिकलेलं पान गळून पडलं, जसं आपण म्हातारे झालो म्हणजे पिकलेल्या पानासारखे आहोत. पिकलेलं पान जेव्हा गळून पडतं तेव्हाच त्या झाडाला नवीन पालवी फुटत असते. हा निसर्गाचा नियम आहे. जे निर्माण होतंय ते नष्ट होणं, जे आले त्यांना जावंच लागणार आहे. जन्म आहे तिथे मृत्यू आहे, बालपण आहे नंतर म्हातारपण आहे. तशीच गोष्ट नात्यांची सुद्धा. नाती स्वकीय असोत, परकीय असोत, जन्माने प्राप्त केलेली असोत किंवा सहवासातून प्राप्त केलेली असोत. आपला इतरांशी व्यवहार कसा आहे, आपले विचार कसे, आपण किती त्यांच्याशी जुळवून घेतो, या सगळ्या गोष्टींवरच कुठलंही नातं अवलंबून असतं. तर अशा पद्धतीने मनुष्य जीवनामध्ये नात्यांचं काय महत्व आहे, विविध प्रकारची जी नाती असतात, या नात्यांविषयी, नात्यांच्या विणीविषयी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती लेखिका मीरा शिंदे यांनी आपल्याला दिलेली आहे. या पाठावर आपल्याला एक कृती कार्य करायचंय. या पाठाच्या खाली आपल्याला स्वाध्यायासाठी जे प्रश्न दिलेले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये, ते सर्व प्रश्न, त्यांची उत्तरं आपल्या ग्रहकार्याच्या वहीमध्ये आपल्याला लिहायची आहे. अपेक्षा करतो की हा पाठ आणि हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. यासारखेच अधिक चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.